थांब थांब असता नाही आधीपासून बघा. जय हनुमान जन्मोत्सव सोहळा 2025. पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यामधील आंबिस्ते खुर्द हे छोटंसं गाव आणि या गावामध्ये असलेले हे बजरंगबलीचे जागृत मंदिर येथील अनेक भाविक भक्तजन दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर खूप जुने आणि प्राचीन आहे. मंदिरामध्ये लाकडी कोरीव काम सुंदर आणि सुबक पाहायला मिळते. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हातावर श्रीरामांचे छोटेसे देवारा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच कासव व उजव्या बाजूस नंदी आणि शंकराची शिवलिंग बघायला मिळते आणि समोर सुरेख अशी मारुती रायांची दगडी मूर्ती आहे. मारुती रायांचं दर्शन घेतल्यानंतर खूप मन प्रसन्न होते. दरवर्षी सालाबाद प्रमाणे मारुती देव ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ आंबिस्ते तसेच जांभळाचा पाडा यांच्या मार्फत हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. या उत्सवामध्ये अनेक भाविक भक्तजन दूरवरून बजरंगबलीच्या दर्शनासाठी येत असतात. जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच मध्यरात्री हनुमानाची पालखी पूर्ण गावामध्ये फिरवली जाते. मंदिराच्या आवारामध्ये खूप जुनी अशी व्यायामशाळा आहे. तिथे कुस्ती तसेच व्यायाम प्रशिक्षण केले जाते. हनुमान जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केला जातो. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित केला होता आणि ते बघण्यासाठी आम्ही तिथे गेलो. माझ्यासोबत माझा मामे भाऊ अनिकेत सुद्धा होता. अनिकेत हा खूप सुंदर कुस्तीपटू आहे आणि त्याच्या नावावर मोठे मोठे इतिहास सुद्धा आहेत. अनिकेतला प्रोत्साहित करून आम्ही अनिकेतची कुस्ती बघितली. वेळ लावलेली आहे, निर्णय झाला पाहिजे. आम्हाला कुस्ती दिसावी अशी अपेक्षा आहे. संयोजक आयोजक मंडळाचे कार्यकर्ते. त्यानंतर फायनलची कुस्ती बघण्यासाठी हजारो संख्येने प्रेक्षक तिथे उपस्थित होते. पण ही कुस्ती अर्धा ते 1 तास चालली. तरी पण या कुस्तीचा निकाल काही लागला नाही. या कुस्तीमध्ये दोन्ही पैलवानांना खास कमाई करता आली नाही आणि ही कुस्ती समान सुटली. त्यानंतर आम्ही निघालो घरच्या रस्त्याकडे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि भरभरून प्रतिसाद द्या. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी रोहित पटेल ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.